देशभरात E20 पेट्रोलवरून सुरू असलेल्या वादात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं स्पष्टीकरण दिलं आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या धोरणावर टीका करणाऱ्यांना उत्तर देताना त्यांनी ज्यांना E20 पेट्रोल नको आहे त्यांनी 100% शुद्ध पेट्रोल वापरावं, मात्र त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील, असं स्पष्ट सांगितलं आहे. यासोबतच इथेनॉल धोरणामुळे त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक फायदा होत असल्याचे आरोपही त्यांनी फेटाळून लावत हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला आहे. E20 पेट्रोल म्हणजे नेमकं काय, त्यावरून एवढा वाद का सुरू आहे? गडकरींनी हितसंबंधांच्या आरोपांवर काय उत्तर दिलं? इंजिन खराब होत असल्याच्या दाव्याबाबत त्यांनी काय सांगितलं? आणि सामान्य वाहन चालकांसमोर नेमका कोणता पेच निर्माण झाला आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण घडामोडींचं सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया. मुद्दा क्रमांक 1. E20 पेट्रोलवरून वाद नेमका का सुरू झाला? गेल्या काही महिन्यांपासून देशभरात E20 पेट्रोलबाबत मोठी चर्चा सुरू आहे. E20 म्हणजे 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल यांचं मिश्रण. केंद्र सरकारचं म्हणणं आहे की यामुळे कच्च्या तेलावरील भारताचं परावलंबित्व कमी होईल, इंधन आयातीवर होणारा खर्च कमी होईल आणि प्रदूषणातही घट होईल. मात्र दुसरीकडे काही वाहन चालक आणि तज्ज्ञांकडून असा दावा करण्यात आला की E20 पेट्रोलमुळे काही वाहनांचं मायलेज कमी होतं आणि इंजिनवरही परिणाम होऊ शकतो. सोशल मीडियावर या संदर्भात अनेक पोस्ट आणि मोहिमा सुरू झाल्यानंतर हा वाद अधिकच वाढला. याच पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी या सर्व आरोपांवर सविस्तर भूमिका मांडली आहे. मुद्दा क्रमांक 2. हितसंबंधांच्या आरोपांवर गडकरींचं काय उत्तर? E20 पेट्रोलला प्रोत्साहन देण्यामागे गडकरी यांच्या कुटुंबियांच्या उद्योगांना फायदा होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. यावर उत्तर देताना गडकरी म्हणाले की हा आरोप पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या मुलाच्या उद्योगामध्ये इथेनॉल हा केवळ छोटा भाग आहे. त्या उद्योगांवर सुमारे 1600 कोटी रुपयांचं कर्ज आणि स्वतः नितीन गडकरी यांचा त्या व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजाशी किंमत ठरवण्याची किंवा इथेनॉल खरेदी विक्रीशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे स्वतःवर करण्यात आलेले हितसंबंधाचे आरोप तथ्यहीन असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुद्दा क्रमांक 3. इथेनॉल धोरणाला गडकरींचा एवढा पाठिंबा का? नितीन गडकरी यांनी सांगितलं की इथेनॉल मिश्रित इंधनाला ते आजपासून नाही तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळापासून पाठिंबा देत आहेत. इतकंच नाही तर UPA सरकारच्या काळातही या धोरणाला पाठिंबा मिळाला होता. तत्कालीन पेट्रोलियम मंत्री मणिशंकर अय्यर यांनीही या संसदेत या धोरणाचे समर्थन केलं होतं, अशी आठवण गडकरी यांनी करून दिली. ते म्हणाले की ते फक्त ऊसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलचे समर्थक नाहीत, तर मका, बांबू आणि इतर स्रोतांपासून तयार होणाऱ्या इथेनॉललाही तेवढाच पाठिंबा देतात. याशिवाय मिथेनॉल, ग्रीन हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक वाहनांसारख्या सर्व पर्यायी इंधनांचंही त्यांनी समर्थन केलं. मुद्दा क्रमांक 4. इंजिन खराब होतं का? गडकरींचं स्पष्ट उत्तर. E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब होतं असा दावा सोशल मीडियावर सातत्याने केला जात आहे. मात्र नितीन गडकरी यांनी हा दावा फेटाळून लावला. सध्या E20 मुळे इंजिन खराब झाल्याची कोणतीही अधिकृत तक्रार सरकारकडे आलेली नाही. त्यांनी मारुतीसह अनेक वाहन उत्पादक कंपन्यांचा दाखला देत सांगितलं की E10 सुसंगत असलेली बहुतांश नवीन वाहने E20 पेट्रोल वापरण्यासाठीही सक्षम आहेत. तथापि त्यांनी एक गोष्ट मान्य केली की विशेषतः महामार्गावर लांब पल्ल्याच्या प्रवासात काही वाहनांना मायलेजमध्ये किंचित घट जाणवू शकते. म्हणजेच मायलेजबाबत काही फरक पडू शकतो, पण इंजिन खराब होत असल्याचा दावा त्यांनी मान्य केलेला नाही. मुद्दा क्रमांक 5. E20 नको असेल तर शुद्ध पेट्रोल वापरा. पण गडकरी यांच्याकडे एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. ज्यांना E20 पेट्रोलबाबत शंका आहे
त्यांच्यासाठी पेट्रोल पंपांवर E10 किंवा शुद्ध पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल का? यावर त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं की जर देशभरात E20 यशस्वीपणे लागू केलं असेल तर पुन्हा E10 पुरवण्याचा प्रश्नच येत नाही. त्यानंतर त्यांनी म्हटलं की ज्यांना इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरायचं नसेल त्यांनी 100% शुद्ध पेट्रोल वापरावं, मात्र त्यासाठी अधिक किंमत मोजावी लागेल. याच विधानामुळे आता सामान्य वाहन चालकांमध्ये नवी चर्चा सुरू झाली आहे. मुद्दा क्रमांक 6. सामान्य नागरिकांसमोर नेमका पेच काय? या ठिकाणी सामान्य नागरिकांसमोर मोठा प्रश्न उभा राहतो. जर E20 पेट्रोल वापरलं तर काही वाहनधारकांच्या मते मायलेज कमी होण्याची किंवा वाहनातील काही भागांवर अतिरिक्त ताण येण्याची भीती व्यक्त केली जाते. तर दुसरीकडे जर 100% पेट्रोल वापरायचं ठरवलं तर त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. म्हणजेच एका बाजूला E20 स्वीकारायचं तर दुसऱ्या बाजूला अधिक खर्च करून शुद्ध पेट्रोल घ्यायचं. त्यामुळे अनेक वाहनधारकांसाठी इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुद्दा क्रमांक 7. पुढे काय होऊ शकतं? सध्या केंद्र सरकार E20 पेट्रोल धोरणावर ठाम असल्याचं गडकरी यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे. भविष्यात पर्यायी इंधनांचा वापर आणखी वाढवण्यावर सरकारचा भर राहण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे वाहनधारकांच्या शंका, वाहन उत्पादक कंपन्यांची भूमिका, इंधनाचे दर आणि E20चा प्रत्यक्ष परिणाम यावर पुढील काळातही चर्चा सुरू राहण्याची शक्यता आहे. जर सामान्य नागरिकांच्या तक्रारी वाढल्या तर सरकारला याबाबत अधिक स्पष्टीकरण किंवा पर्यायी उपाययोजना जाहीर कराव्या लागू शकतात. या संपूर्ण घडामोडीतून 4 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली, नितीन गडकरी यांनी E20 पेट्रोल धोरणाचं जोरदार समर्थन करत हितसंबंधांच्या आरोपांना राजकीय प्रेरित असल्याचं म्हटलं आहे. दुसरी, E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब होत असल्याचा दावा त्यांनी फेटाळला असला तरी काही परिस्थितीत मायलेज कमी होऊ शकतं हे त्यांनी मान्य केलं. तिसरी, ज्यांना E20 पेट्रोल नको आहे त्यांनी 100% शुद्ध पेट्रोल वापरावं, मात्र त्यासाठी अधिक पैसे द्यावे लागतील असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे. चौथी, सरकार पर्यायी इंधन धोरणावर ठाम असताना सामान्य वाहन चालकांसमोर खर्च आणि वाहनाच्या वापराबाबत नवा पेच निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता तुम्हीच सांगा, तुमच्या मते E20 पेट्रोलचा वापर देशासाठी फायदेशीर आहे का? की सरकारने सामान्य नागरिकांसाठी E20 आणि शुद्ध पेट्रोल असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून द्यायला हवेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.